मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत छान असं पनीर टिक्का मसाल्याची भाजी। तर हे मी पनीर स्क्वेअर मध्ये असं कापून घेतलेलं आहे। हे बघा, त्यामध्ये मी आता इथे कांदा आणि शिमला मिर्च घालणार आहे। सुरुवातीला कांदा आणि शिमला मिर्च घालून घ्यायची, म्हणजे टेस्ट पण छान येतं। आणि यात मी घालणार आहे थोडेसे 1 चमचा दही। आणखी थोडेसे मी दही घालते। दही घातल्यानंतर त्यामध्ये आपले घरचेच मसाले आपल्याला टाकायचे आहेत। बघा, हे लाल तिखट, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ, चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचे, कारण आपण भाजीत पण मीठ घालतो। आणि हे छान असं मिक्स करून आपल्याला एक 15-20 मिनिटं ठेवून द्यायचे, म्हणजे यांचा फ्लेवर खाताना अगदी छान येतो। हे मस्त असं मिक्स करून आपण ठेवल्यानंतर आपण हे एका साईडला ग्रेव्हीची तयारी करणार आहोत, कारण त्यात थोडासा मसाला टाकल्यानंतर पनीर टिक्का मसाला छान लागतो। हे बघा, हे एक मी छान असं मिक्स करून ठेवते। आणि ह्या साईडला मी थोडेसे कांदे कापून घेतले, 2 टोमॅटो, हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण यात तुम्ही टाकू शकता। तर हे कांदे मी छान असे भुजून घेते आणि टोमॅटो आणि हिरवी मिरची पण थोडीशी फ्राय करून याची छान अशी पेस्ट बनवायची आपल्याला ग्रेव्हीसाठी। तर मी हे कांदा आता भुजायला टाकते। मी सुरुवातीला कांदे आणि हिरवी मिरची छान अशी भाजून घेतलेली आहे आणि आता लास्टला त्यामध्ये टोमॅटो घातले। आता मी हे भुजलेला मसाला छान गार होऊ देते आणि याची बारीक अशी पेस्ट बनवून घेते। कांदा, लसूण आणि हिरवी मिरची जी भाजली होती ती छान एकदा मी मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतली आहे। आता यामध्येच मी सुके मसाले ऍड करणार आहे। हे बघा, 1 चमचा मी पावभाजी मसाला घेतलेला आहे। त्यातच मी थोडंसं मीठ, एकदम कमी मीठ, थोडंसं लाल तिखट 1 चमचा आणि थोडंसं आणखी टाकले। त्यात मी करणार आहे कांदा लसूण मसाला 2 चमच। तुम्हाला तिखट हवं असल्यास तुम्ही जास्त घालू शकता। त्यामध्ये थोडीशी अगदी हळद। हे सुके मसाले मी यात मिक्स करून छान अशी एकदा ग्रेव्ही फिरवून देते मिक्सरच्या याला आणि मग तडका देते। हे बघा, सर्व सुके मसाले टाकून छान अशी मी मसाला वाटून घेतला आहे, तर त्याची ग्रेव्ही खूप छान बनते। तर हा मसाला आपला रेडी आहे। आता आपण कढईमध्ये तडका देऊया भाजीला। कढईमध्ये तेल छान असं गरम झालेलं आहे। त्यात सुरुवातीला आपण घालणार आहोत कढीपत्ता। कढीपत्ता टाकल्यानंतर त्यात आपण जो मसाला तयार केलाय तो मसाला आपल्याला त्यात छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। हा असा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे, म्हणजे मसाल्याची टेस्ट छान येते। एक 5 मिनिटे मी छान असा फ्राय करून घेते। हे बघा, मी तेलामध्ये मसाला टाकून एक 5 मिनिटं झाकण ठेवलेलं होतं। हे बघा, आपला मसाला अगदी छान तयार आहे। यामध्ये आपण आता पनीर जे मॅरिनेट करून ठेवलेलं होतं, दही, पनीर, कांदा आणि शिमला मिरची हे टाकून घ्यायची आहे आणि एकदा मिक्स छान असं करून घ्यायचं। पनीर तुम्ही फ्राय करून पण टाकू शकता। फ्राय करण्यापेक्षा यामध्ये जर थोडंसं पनीर शिजू दिलं तर भाजी छान लागते। म्हणून मी आता पनीर यात टाकून एक 5 मिनिटं झाकण ठेवते आणि यात 1 कपभर पाणी लास्टला मिक्स करते। हे बघा, आपलं पनीर सर्व असं छान असं फ्राय होते। त्याला आता छान असं आपण एक 5 मिनिटं झाकण ठेवून होऊ देऊया। हे बघा, मसाला फ्राय करून आपण त्यात पनीर ऍड करून एक 5 मिनिटं झालेले आहेत। हे बघा, भाजी छान अशी फ्राय करायची। यात आता आपण थोडंसं पाणी घालूया, जेणेकरून पनीर छान असं शिजलं जाईल। त्यात मी फक्त मसाल्याचं थोडंसं पाणी घालणार आहे आणि याला आता छानशी वाफ देणार आहे। भाजीला छान अशी शिजवून घेणार आहे आणि मग तुम्हाला एकदा दाखवते। हे बघा, छान अशी आता पनीरची ग्रेव्ही भाजी आपली पनीर टिक्का मसाला तयार होईल। आपण थोडंसं 1 कपभर पाणी टाकून मसाल्यामध्ये छान असं पनीर टाकून फ्राय करायला ठेवलेलं होतं। तर यामध्ये थोडंसं आपण मसाल्यात मीठ घातलंय, त्यामुळे आता अगदी थोडं कमी मीठ घालायचंय आणि थोडंसं त्यामध्ये घालायचंय बटर। बटरमुळे फ्लेवर छान येईल आणि त्यामध्ये आपल्याला वरून टाकायचंय छान असा हिरवा कापलेला कोथिंबीर। त्यामुळे दिसायला पण छान दिसेल आणि टेस्टला पण छान येईल। आणि एक 5 मिनिटं झाकण ठेवून त्याला छान अशी वाफ काढायची, म्हणजे आपली पनीर टिक्का मसाला घरची भाजी अगदी टेस्टी तयार होईल। तर मी तुम्हाला एक 5 मिनिटांनी दाखवते। हे बघा, पनीर टिक्का मसाला अगदी आपला मस्त असा तयार झालेला आहे। आपण रोटी बरोबर, भाताबरोबर छान असा खाऊ शकतो। तर मी आज मैद्याच्या इथे रोट्या बनवल्या आहेत। हे बघा, अगदी मऊ व्यवस्थित। मी कधीतरी रोटीचा किंवा नानचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करीन।
आणि इथे मी बनवलंय जिरा राईस. ही बघा भाजी अगदी पनीर अगदी व्यवस्थित तसंच तसं राहते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. हॉटेलपेक्षा घरची भाजी खूप सुंदर होते. तर अशी भाजी नक्की बनवा, एन्जॉय करा. आणि माझी हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.